त्यातला पहिला मुद्दा आहे व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय? पॉवर मॅनेजमेंट. आणि तिसरा आहे मटेरियल रिसायकलिंग. आता आपण त्यातलं जास्त डिटेलिंग पाहूयात. व्हर्च्युअलायझेशन म्हणजे काय? आता समोर एक चित्र दिसतंय बघा आपल्याला, बरोबर? खाली जो दिसतोय एक काळा भाग, तो आहे एक सर्व्हर, एक कम्प्युटर येतो, त्याला सर्व्हर म्हणतात. सर्व्हर म्हणजे काय? तर तो जास्त ताकदीचा आहे, त्याच्याकडे जास्त हार्ड डिस्क आहे, त्याच्याकडे जास्त रॅम आहे, मेमरी आहे, त्याच्याकडे त्याचा स्पीड जास्त आहे, त्यामुळे त्याला सर्व्हर म्हणतात. त्याच्यावरती ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा ही सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हा एक सर्व्हर काय काय काम करतो बघा, तुम्हाला वरती चित्र दिसतंय. तो आहे तुमचा प्रिंट सर्व्हर, तो आहे तुमचा फाईल सर्व्हर, तो ईमेल सर्व्हर म्हणून पण काम बघतो, तो एक ॲप्लिकेशन सर्व्हर म्हणून सुद्धा तुम्हाला काम करू शकेल. नुसतं दिसतंय तुम्हाला ओरॅकल आणि SQL, म्हणजे हे डेटाबेस सर्व्हर्स आहेत. थोडक्यात काय, तर एकाच सर्व्हर करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची कामं करून घेत आहात. त्यालाच वापरून तुम्ही प्रिंट सर्व्हर केलं आहे, त्यालाच ईमेल सर्व्हर केलं आहे, त्यालाच डेटाबेस सर्व्हर केलं आहे, त्याला ॲप्लिकेशन सर्व्हर केलं आहे. कारण का? कारण त्याच्याकडे जास्त ताकद आहे, त्याच्याकडे जास्त पॉवर आहे, त्याची मेमरी जास्त आहे, त्याच्याकडे स्पीड जास्त आहे. द प्रोसेस ऑफ रनिंग 2 or more लॉजिकल कम्प्युटर सिस्टम्स ऑन वन सेट ऑफ हार्डवेअर. म्हणजे जास्तीत जास्त कम्प्युटर उगेच यासाठी प्रिंटसाठी वेगळा सर्व्हर, फाईलसाठी वेगळा फाईल सर्व्हर वेगळा, ईमेल सर्व्हर वेगळा, हे डेटाबेस सर्व्हर वेगळे, असं करून तुम्ही काय करणार, तर 4 सर्व्हर्स तुमच्या सर्व्हर फार्ममध्ये, डेटा सेंटरमध्ये ठेवणार. हे करण्यासाठी जेव्हा तुम्ही अशा प्रकारातले 4 वेगवेगळे सर्व्हर तुमच्या डेटा सेंटरमध्ये ठेवाल, त्यावेळेला तुम्हाला जास्त हीट जनरेट होईल, त्यावेळेला तुमच्याकडे जास्त जागा तुम्हाला लागेल, तुम्हाला जास्त एअर कंडिशनर्स लागतील. आणि जेव्हा कधी हे सर्व्हर जुने होतील, त्यावेळेला एकाच्या ऐवजी तुमच्याकडे 4 सर्व्हर तुम्हाला डिस्पोज ऑफ करायला लागतील. त्यामुळे जास्त चौपट तुम्ही निसर्गाला हानी पोचवता आहात. सो व्हर्च्युअलायझेशन याचा अर्थ असा की एकाच कम्प्युटरला, एकाच सर्व्हरला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारातले कम्प्युटर सिस्टीम तुम्ही जोडता आहात, म्हणजे त्यालाच वेगवेगळी कामं असाइन करता आहात. एकाच सर्व्हरनी ही वेगवेगळी कामं करणं अपेक्षित आहे. अर्थात या सर्व्हरची ताकद जास्त असल्यामुळे, या सर्व्हरकडे स्पीड जास्त असल्यामुळे, तुम्ही जरी त्याला 4 वेगवेगळी कामं करायला दिलेली असली तरीसुद्धा तो चांगल्या पद्धतीने एफिशियंटली ही कामं करू शकतो. याला म्हणतात व्हर्च्युअलायझेशन. अर्थात तुम्ही ठरवायचं की तुमच्या सर्व्हरला तुम्ही किती कामं असाइन करायची, त्याचा स्पीड, त्याचा रॅम, त्याची हार्ड डिस्क, त्याची ताकद, त्याचा प्रोसेसर, हे सगळं बघून मग तुम्हाला हे ठरवणं आवश्यक आहे. त्यामुळे व्हर्च्युअलायझेशन ही कन्सेप्ट इथे जर पाहिलीत तुम्ही, ही जास्त डिटेल बघा, तुमच्या लक्षात येईल. ही स्लाइड वाचून पहा. व्हर्च्युअलायझेशन ही कन्सेप्ट म्हणजे काय तुम्हाला लक्षात येईल. बघा. जगभरामध्ये ही कन्सेप्ट वापरली जाते आणि फार मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठे त्यांच्या सर्व्हर फार्म्स असतात, पण तिथे ही व्हर्च्युअलायझेशनची कन्सेप्ट वापरली जाते. ही अर्थातच पर्यावरणाला कमीत कमी धोका पोहोचवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं तेच आत्ता आहे. व्हर्च्युअलायझेशन हे एक इफेक्टिव्ह टूल आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह तर आहेच आहे, कारण एकाच कम्प्युटरमधून तुम्ही 4 कम्प्युटरची कामं करून घेत आहात. अर्थात एनर्जी एफिशियंट पण आहे. एकाच कम्प्युटरला लावण्यासाठी समजा मला एका ACची आवश्यकता आहे, 4 सर्व्हरसाठी मला कदाचित 2 अजून ॲडिशनल ACs लागतील. माझे AC कमी होत आहेत, AC तेवढे लावायची गरज नाही, माझी हीट कमी जनरेट होती आहे. त्यामुळे काय काय होतं आहे बघा, कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, एनर्जी एफिशियंट आहेत. नंतर व्हर्च्युअल मशीन्स म्हणून ते काम करतात, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स एकाच वेळेला रन करतात आणि अर्थातच
सर्व्हरचा म्हणजे एका सर्व्हरचा युटिलायझेशनचा रेट हा कंपनी जास्तीत जास्त त्याच्याकडून काम करून घेते, त्यामुळे कंपनीला ते फायनान्शियली सुद्धा जास्त बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळे व्हर्च्युअलायझेशन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अजूनही केलं जातं, हल्ली केलं जातं, की जे ग्रीन कम्प्युटिंगला पूरक आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि अर्थात आपल्या कामाच्या दृष्टीने वेगवेगळे सर्व्हर्स आपण एकाच मशीनवरती करून घेऊ शकतो. त्यातला दुसरा मुद्दा बघा काय आहे, पॉवर मॅनेजमेंटबद्दल आपण बोलतोय. आता जास्त डिटेलिंग आपण हे बघणार आहोत, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याच हातात असतात या, की काय करावं. त्यामुळे आपली ही एनर्जी, आता आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपल्याकडे कितीतरी वेळा लोड शेडिंग होतं. लोड शेडिंग असल्यामुळे मी माझं काम करू शकत नाही. पण अशा प्रकारातली जर वीज वाचवली तर आपण आपलं बरंचसं काम हलकं करू शकतो. बघा काय काय आपल्याला करता येईल. कशामुळे किती वीज जाते याच्याबद्दलचं एक टेबल डाव्या बाजूला आहे आणि तुम्ही काय करू शकाल हे आपण उजव्या बाजूला लिहिलेलं आहे बघा. पॉवर मॅनेजमेंटचा जर विचार केला तर डेस्कटॉप कम्प्युटर्स म्हणजे एक साधा माझ्या टेबलवरती जो कम्प्युटर असतो तो कम्प्युटर किती वॅट खातो, तर 60 ते 250 वॅट त्याला लागतात. स्क्रीन सेव्हर जर तुमचा असेल तर तो किती लागतो, 60 ते 250 तेवढाच. एखादा कम्प्युटर मी स्लीप मोडवरती टाकलेला आहे, म्हणजे काय तर स्लीप किंवा स्टँड बाय मोडवरती, म्हणजे काय मी आत्ता दुसरीकडे कुठेतरी गेलेली आहे आणि माझा कम्प्युटर मी काहीही माऊस न हलवल्यामुळे कीबोर्ड न वापरल्यामुळे जो आपोआप बंद होतो त्याला म्हणतात स्लीप मोड किंवा स्टँड बाय मोड. तो किती तरीसुद्धा किती वीज खाल्ली जाते बघा, 1 ते 6 वॅट. म्हणजे माझा आत्ता मॉनिटर बंद आहे, स्लीप मोडमध्ये गेला आहे, स्टँड बायमध्ये कम्प्युटर आहे, तरीसुद्धा वीज लागते. किती, 1 ते 6 वॅट. ती कमी आहे, खूप कमी आहे, पण लागते. लॅपटॉप किती घेतो पॉवर, तर 15 ते 45 वॅट एवढी लॅपटॉपला पॉवर लागते, एवढी लॅपटॉपला ताकद आवश्यक आहे. तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी काय, आपला जबाबदारी याच्यामध्ये काय आहे. जेव्हा आपल्याला गरज नाही त्यावेळेला कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स बंद करा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की प्रिंटरसुद्धा ऑफिसमधले रात्रभर चालू असतात किंवा जागेवरती नाही आहे तरीसुद्धा कम्प्युटर तुम्ही चालू ठेवून जाता. असं न करता जेव्हा गरज नाही त्यावेळेला कम्प्युटर्स आणि प्रिंटर्स हे बंद करावेत. मेक शुअर कम्प्युटर इज सेट टू स्लीप वेन नॉट इन यूज. ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटर वापरात नाही आहात त्यावेळेला तो स्लीप मोडवरती आपोआप जायला पाहिजे. 1 मिनिटासाठी म्हणा किंवा काही सेकंदासाठी म्हणा किंवा काही तुम्ही टाईम सेट करू शकता. त्या वेळामध्ये जर का मी कम्प्युटरचा माऊस हलवला नाही किंवा कम्प्युटरचा कीबोर्डचा जर वापर केला नाही तर कम्प्युटर आपोआप स्लीप मोडमध्ये जायला पाहिजे. ज्या योगे त्याचं जे आत्ताचं कन्झम्पशन आहे 60 वॅटवालं ते एकदम 6 वॅटवरती जाईल आणि तुमची पॉवर वाचेल. पुढचा मुद्दा दिसतोय, लॅपटॉप शुड बी प्रेफर्ड ओव्हर डेस्कटॉप्स. बघा डेस्कटॉप्स आणि लॅपटॉपमध्ये किती फरक आहे पॉवरचा. डेस्कटॉप खातोय 60 ते 250 वॅट, तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे होतं काय की खाली तुम्हाला जो मुद्दा दिसतोय बघा, सेव्स एनर्जी बाय डिस्प्लेइंग ब्लॅक बॅकग्राऊंड, आणि लॅपटॉप खातोय 15 ते 45 वॅट. त्यामुळे केव्हाही लॅपटॉप्स हे प्रेफरेबल आहेत डेस्कटॉप्सपेक्षा. त्यामुळे डेस्कटॉप्सपेक्षा लॅपटॉप वापरण्याला प्राधान्य द्यायला हवं. आपल्याला इथे वीज बचत होऊ शकेल. वॉचिंग DVDs बाय कॉपिंग इट टू हार्ड ड्राईव्ह शुड बी प्रेफर्ड ओव्हर वॉचिंग डायरेक्टली फ्रॉम CD-ROM. किती एनर्जी सेव्ह होते बघा, 40% एनर्जी सेव्ह होते. म्हणजे उद्याच्याला मला कोणीतरी सिनेमाची DVD आणून दिली, एखादी मूवी फिल्म बघायला, तर ती जेव्हा मी DVD कम्प्युटरमध्ये टाकते त्यावेळेला डायरेक्ट ती रन होते, ऑटो रन होऊन, आणि आपण बघत बसतो.
तसं न करता काळजी आपण ही घेणं गरजेचं आहे की आपल्याला दिलेली जी DVD आहे ती DVD पहिले कॉपी करून घ्यावी हार्ड डिस्कवरती, तुमच्या डी ड्राईव्हला जिथे कुठे तुमच्या मशीनवरती जागा शिल्लक आहे तिथे, आणि तिथून ती रन करावी. DVD टाकल्या टाकल्या ऑटो रन झाली, आपण मूवी बघायला लागलो, याच्यासाठी लागणारी वीज आणि ती हार्ड डिस्कवरून रन करण्यासाठी लागणारी वीज याच्यामध्ये फरक आहे 40% एनर्जीचा. 40% एनर्जी जास्त लागते जर का ती DVD मधून रन केली तर, आणि जर हार्ड डिस्कमधून रन केली तर ती कमी लागते. त्यामुळे या बारीक सारीक गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, ज्यायोगे आपल्याला वीज कमी लागेल आणि पर्यावरणपूरक गोष्टी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता हे वेगवेगळे मॉनिटर्स आपण बघतो बघा. पॉवर मॅनेजमेंटमधला पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये काही मॉनिटर्स मी लिस्ट आउट केलेले आहेत. त्यामधले आहेत CRT मॉनिटर्स, LCD मॉनिटर्स, LED मॉनिटर्स. हे किती किती जागा खातात बघा, वाचून घ्या ही स्लाईड, तुमच्याच लक्षात येईल. आता CRT मॉनिटर्स तुम्ही अजूनही कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये बघा, तुमचे समोरचे मॉनिटर्स कसे आहेत. एक पूर्वी मॉनिटर यायचा खूप मोठा आणि त्याला एक मागच्या बाजूची साईड पण, त्याचा मागचा भाग पण खूप मोठा असायचा, असा फ्लॅट स्क्रीन नसतो, अशा प्रकारातले मॉनिटर्स. किंवा आत्ताचे सुद्धा नवीन जे आपण बघतो ते LCD मॉनिटर्स किंवा LED मॉनिटर्स, हे जर बघितले तर जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली तसं तसं हे त्याला लागणारी पॉवर ही कमी कमी होत गेलेली दिसते बघा. CRT मॉनिटर्स जे जुने आहे मॉनिटर्स पद्धत, जे मागे पण खूप मोठे असतात, ते किती वॅट खातात? 80 वॅट. LCD मॉनिटर्स 17 इंची हे स्टँडर्ड पकडलेलं आहे, किती खातात? 35 वॅट्स, जे फ्लॅट स्क्रीन्स असतात ते. आणि LED मॉनिटर्स हे जर बघितले तर हे 25 वॅट्स खातात. आणि अर्थातच कॉस्टचा इथे म्हणजे किमतीचा इथे इश्यू डेफिनेटली विचार करणं गरजेचं आहे. LED मॉनिटर्स जे घेतले तर तुम्ही ते जास्त एक्सपेन्सिव्ह असतात LCD, त्यामुळे जनरली माणूस हा LCD प्रेफर करतो. पण तरीसुद्धा ते जे मॉनिटर्स आहेत हे मॉनिटर्स त्या प्रमाणामध्ये, म्हणजे कम्पेअर्ड टू CRT मॉनिटर्स, हे खूप कमी वीज खातात. त्यामुळे LED जरी आपल्याला परवडत नसलं तरी LCD मॉनिटर्स घेणं गरजेचं आहे हल्लीच्या काळामध्ये, कारण ते त्याच्यातून वीज हा कमी प्रमाणामध्ये कन्झ्युम केली जाते. आता हे जर पाहिलं की बऱ्याच वेळेला काही इक्विपमेंट्स तुम्ही बघितली, साधा फ्रीज घ्यायचा झाला, TV घ्यायचा झाला, तर त्याच्यावरती काही स्टार्स असतात बघा. तुम्ही जर आता नवीन खरेदी केली तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की फ्रीजला जर 5 स्टार असतील तर तो सांगताना जाहिरातीमध्ये सांगतो की माझ्याकडे 5 स्टारवाला फ्रीज आहे जो एनर्जी कमी लागते त्याला. किंवा माझ्याकडे आता TV मी आता नवीन घेतला आहे त्याला 3 स्टार्स आहेत, एनर्जी एफिशियंट TV आहे. हे जे काय आहे, हे जे काय स्टार्स आहे ना, तर 1992 मध्ये ही जी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सी आहे त्यांनी हे एनर्जी स्टार लेबलिंग सुरू केलं, की ज्या योगे ते सांगतात तुम्हाला की तुमची ही जी मॉनिटर्स आहेत, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, या सगळ्या डिव्हायसेसना किती एनर्जी लागेल किंवा हे सगळे डिव्हायसेस एनर्जी एफिशियंट आहेत का याचं द्योतक म्हणजे हे एनर्जी स्टार्स आहेत. तर ते बघून तुम्ही तुमची इक्विपमेंट्स खरेदी करणं अपेक्षित आहे. कुठलाही TV घेताना, फ्रीज घेताना हे बघणं गरजेचं आहे की त्याच्याकडे किती स्टार्स आहेत, एनर्जी स्टार्स किती आहेत. 5 एनर्जी स्टार्स असणार, 3 एनर्जी स्टार्स असणं किंवा या प्रकारातलं जर आपल्याला इंडिकेशन असेल तर जरूर ते घ्यावं, ज्या योगे आपल्याला विजेचं बिल कमी येतं. तर हे सगळं आपल्याला कम्प्युटर्सच्या बाबतीमध्ये, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसच्या बाबतीमध्ये सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यासाठी मी मुद्दामून हे तुम्हाला ही चित्र इथे दाखवलेलं आहे एनर्जी स्टारवालं.
की ते बघून तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स खरेदी करा.